पुढचे आपले जे मान्यवर आहेत, माननीय सागर ऐवळे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या कार्याबद्दल, त्यांचं जे पण सोशल ऍक्टिव्हिटी आहे, आजची जी थीम आहे आपली की नेशन बिल्डिंग अँड युथ डेव्हलपमेंट, याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावे. ऐवळे सर. थँक्यू व्हेरी मच. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खरं माझा आवडता विषय. मला सरांनी ज्यावेळेस सांगितलं की तुम्ही बोलायला या किंवा तुम्ही सर चीफ गेस्ट म्हणून याल किंवा आमच्याकडे एक स्पीकर म्हणून याल का, तर लास्ट टाइम पण मी एक सरांचा प्रोग्राम अटेंड केला होता आणि यावेळेस पण मला संधी मिळाली. सर, एक मजा अशी असते की मला सांगायला आवडेल, आम्ही ज्यावेळेस एज्युकेशन घेत होतो त्यावेळेस पुणे विद्यापीठासाठी आम्ही पण अप्लाय केलं होतं की आम्हाला MSc मध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून. पण माझं गाव फलटण आहे आणि मी अरे वा सर, थँक्यू व्हेरी मच. बरं झालं आपण इथं भेटलो, पण नंतर बघूया. तुम्ही पण आहात. तर मी शिवाजी युनिव्हर्सिटीचा स्टुडंट आहे. फलटणमध्ये मुदजी हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. मग आम्ही ऍडमिशन साठी ट्राय करत होतो की आम्हाला असं आहे की पुणे विद्यापीठ म्हणजे आपण बघतो की भारतामध्ये 1 नंबर विद्यापीठ आहे आणि आपल्याला सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये ऍडमिशन मिळावं ही सर्वांची इच्छा असते. तसा आम्ही प्रयत्न केला होता आणि तो काय आमचा सक्सेस झाला नाही आणि आम्हाला पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. पण आज तुम्ही या ठिकाणी आम्हाला इथे येऊन बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी विद्यापीठाचं व सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण आम्ही हा विचार नव्हता केला की कधी पुणे विद्यापीठात येऊन एका पोडियमवरती आपल्याला बोलण्याची संधी मिळेल कधीतरी, पण एक चीफ गेस्ट म्हणून तुम्ही या ठिकाणी याल व तुम्हाला बोलायला मिळेल आणि ते पण युवकांना मार्गदर्शन करायला मिळेल आणि याच्यासारखी संधी कुठंच नसते मित्रांनो. तर मी विषयावरती येतो. सस्टेनेबल गोल जे आपण इंडियाने टार्गेट सेट केलं आहे, वर्ल्डने पूर्ण टार्गेट सेट केलं आहे, तर त्यामध्ये आमची कंपनी ग्रीन सोल्युशन, जसं आरती मॅडमने सांगितलं की 2012 साली आम्ही कंपनी सुरू केली. पुण्यामध्ये आल्यानंतर जॉब करत असताना कल्पना सुचल्याने आम्ही कंपनी सुरू केली आणि पहिलं टार्गेट आम्ही एन्व्हायरमेंट वरती केलं. आणि आता जे सरांनी जेवढे उपकुलगुरू सरांनी जेवढे पॉईंट सांगितलेले आहेत, तर मी ते नोट डाऊन केलेले आहेत पॉईंट. तर त्या सर्व पॉईंट वरती ऍक्च्युली आम्ही काम करतो. म्हणजे वॉटर क्रायसिस वरती ऑलरेडी आम्ही काम करतोय, वॉटर मॅनेजमेंट वरती काम करतो. त्यानंतर एन्व्हायरमेंट मध्ये जर गेला तो आपण ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन्स, आता आरती मॅडम म्हणाल्या, आता सरांनी पण मग अशी बोलवते ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन्स किंवा सरांनी सांगितलं की 1 फ्लश मारल्यानंतर 10 लिटर पाणी जातं. तर ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन मध्ये देयर इज सम रिस्ट्रिक्शन्स की एका फ्लश मध्ये किती पाणी गेलं पाहिजे, एका वेळेस किती पाणी गेलं पाहिजे, तुमची इलेक्ट्रिसिटी किती यूज केली पाहिजे, सेन्सर बसवले पाहिजे, सोलार सिस्टम बसवली पाहिजे, वॉटर रिसायकल झाली पाहिजे. ह्या सर्व सिस्टीम मध्ये ऑलरेडी सर आम्ही त्याच्यामध्ये काम करतोय आणि आमच्या कंपनीला पहिला काम सुद्धा तेच मिळालं होतं की पहिला निसर्गाची सेवा करावी किंवा सोसायटीची सेवा करावी. पैसे तर मिळत राहतात, पण एक निसर्गाची सेवा, सोसायटी सेवा करणं याच्यासारखी मजा कोणती नाहीये. तर ह्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही काम करतो. वॉटर मॅनेजमेंट मध्ये आम्ही आहे, आम्ही लिगल कन्सल्टेशन मध्ये आहे, आम्ही एअर टेस्टिंग, एअर पोल्युशन कंट्रोल मध्ये आम्ही आहे. सरांनी मागाशी एक मुद्दा छान सांगितला की पुण्यासारख्या ठिकाणी मी सुद्धा अनुभवले. 2009 पासून पुण्यामध्ये मी आहे, पण गेले पाठीमागच्या करोनाच्या अगोदरच्या दरम्यान नंतर हे टेम्परेचर खूप वाढलेलं. त्याच्या अगोदर एवढं टेम्परेचर कधी जाणवलं नव्हतं, कारण त्यानंतर खूप कन्स्ट्रक्शन पण वाढलेले आहेत आणि पुणे सिटीवरती मोठ्या प्रमाणावरती लोड आहे आणि त्याचे हे परिणाम आहेत. मी पिंपरी चिंचवड सारख्या भागामध्ये, वाकडमध्ये राहतो सर. आमच्या इथं एकही दिवस असा नाही की आमच्या सगळ्या सोसायटींना, मी माझ्या पर्टिक्युलर सोसायटी बद्दल बोलत नाही, सगळ्या सोसायटी टँकर शिवाय चालत नाहीत. सर्वांना टँकर लागतो. पिंपरी चिंचवड शहर मी आज म्हणजे हे सांगतो की पूर्ण टँकर वरती चालतं. जरी एवढ्या आजूबाजूला आपल्याला धरणं आहेत, नदी आहे आणि सर्व आपण पाहतो, तर हे सगळं टँकर वरती चालतात ते. आणि त्याच्या मागे बरीच कारण आहेत त्याच्या मागे. जसं मग सांगितलं की सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहेत, अपुरे आहेत, जे चालू आहेत ते बंद आहेत, लाईन कनेक्शन्स नाहीये, ड्रेनेज सिस्टम आपल्याकडे प्रॉपर नाहीये, सेग्रिगेशन, जर डोमेस्टिक वेस्ट कलेक्शन नाहीये तर त्याचं सेग्रिगेशन नाहीये, सेग्रिगेशन केलं तर त्याला ट्रीटमेंट नाहीये. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि हे सर्व विषय आहे आणि हे सर्व विषयांना घेऊन आम्ही काम करतो. तर ह्या सर्व विषयामध्ये आम्ही काम करतोय. तर याच्यावरती मी पुढच्या मुद्द्यावरती येणार आहे. जर मुलांना, मला माहिती आहे सर्व बसलेले आहेत, सर्वांना काय ऐकायचं आहे याच्यावरती मला पूर्णपणे, शाश्वत विकास तर सर्वांना पाहिजेच आहे, पण इथं जी बसलेली मंडळी त्यांना पाहिजे की आम्हाला काय, बरोबर आहे.
बरोबर आहे ना? हा, मी ओळखलेलं आहे तुम्हाला सर्वांना. मी आल्यानंतर पाहिलं होतं की तुमचं सर्वांचं महत्व ठीक आहे, जग पुढे चाललेलं आहे, भारत पुढे चाललेला आहे, विकास झालेला पाहिजे, पण आमचं काय? तुमच्या मुद्द्यावरती येणार आहे. पहिल्यांदा मी माझं संपवून घेतो, मग तुमच्या मुद्द्यावरती येतो आणि तुमचे सर्व पॉईंट क्लिअर करतो की तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्ही काय करू शकता, आपण आता कुठे आहे, ग्लोबलला काय आहे आणि आपल्याला तुमचा काय रोल राहील आणि आपण ह्या रोल केल्यानंतर आपल्याला कुठं कुठं ऑपॉर्च्युनिटी, त्या सर्व विषयावरती आपण बोलू. तर ह्या सर्व गोष्टी सर ऑलरेडी आम्ही याच्यामध्ये काम करतो. म्हणजे मग आरती मॅडमने प्लास्टिकचं पण उदाहरण दिलं, तर मला चान्स मिळालेला म्हणून मी बोलून घेतो. आम्ही प्लास्टिक रिसायकलिंग मध्ये पण आम्ही काम करतो, आमची त्याची पण फॅक्टरी आहे. म्हणजे जे आहे त्या विषयावरती बोलतो. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. तर सरांनी बरेच छान मुद्दे याच्यामध्ये घेतले होते. त्यानंतर पार्थ सरांनी पण काही मुद्दे घेतले होते की याच्यामध्ये जर शाश्वत विकास आहे, एन्व्हायरमेंट विषय आहेत, तर एन्व्हायरमेंट विषयामध्ये ट्रेनिंग आणि एज्युकेशन हे खूप गरजेचं आहे. ट्रेनिंग आणि एज्युकेशन जर नसेल तर आपल्याला ते ट्रेनिंग आणि एज्युकेशन ऍक्च्युली त्याच्यासाठी तुम्ही क्वालिफिकेशनच घेतलं पाहिजे का? तर अजिबात नाहीये. कारण क्वालिफिकेशन घेणारे फक्त, म्हणजे मला वाटतं विद्यापीठामध्ये 50 सीट्स असतील. आमच्या विद्यापीठामध्ये पण 50 सीट्स होतात. प्रत्येक वर्षी 50 मुलंच बाहेर पडू शकतात. मग 50 मुलं जर बाहेर पडली तर पूर्ण सोसायटीला एज्युकेट नाही करू शकणार. तर एज्युकेशन हे घरापासून झालं पाहिजे की वॉटर मॅनेजमेंट कशी झाली पाहिजे, इलेक्ट्रिकल मॅनेजमेंट कशी झाली पाहिजे, डोमेस्टिक वेस्ट जनरेशन अँड रिडक्शन, रियूज, रिसायकल हे आपण कशा प्रकारे केलं पाहिजे. तर ह्या ट्रेनिंग, एज्युकेशन ह्या गोष्टी आपल्याला झाल्या पाहिजेत. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा देतो. त्यानंतर सरांनी मगाशी एक सांगितलं होतं की 5 वर्षापूर्वीचं जे खेड होतं त्याच्यामध्ये पूर्ण वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम आहे जी की ऑटोमॅशन मध्ये चालते. तसंच मी राजस्थानला टूरवरती गेलो होतो, तर त्या ठिकाणचे पॅलेसेस आहेत, आपल्याकडचे पॅलेसेस पाहिल्या नाहीत कारण सगळं आपल्याकडे तुटून गेलेले आहेत. तर त्या ठिकाणचे जे पॅलेसेस तसेच आहेत. तर पॅलेसेस मध्ये सर सर्व सिस्टीम ऑलरेडी तेव्हापासून आहेत. म्हणजे 1600, 1700, 1400, 1200च्या मध्ये ते पॅलेस आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण ह्या सिस्टम आहेत. म्हणजे त्या ठिकाणी शॉवर आहे का? तर आहे. त्या ठिकाणी गरम पाणी करण्याची सिस्टम त्यावेळेस होती. म्हणजे मी त्यांना म्हटलं की तुम्ही काहीतरी खोटं सांगताय आम्हाला की 1200 मध्ये गरम पाणी करण्याची सिस्टम कशी काय असू शकते. कारण मी कोर एन्व्हायरमेंटलिस्ट, त्यामुळे मला ते पाणी, हवा हा विषय निघाला की मी जास्त शिकतो. इतिहासामध्ये काही इंटरेस्ट नसल्यामुळे मी फक्त पाहत होतो, पुढे जात होतो. पण ज्यावेळेस त्यांनी ह्या सर्व सिस्टम आम्हाला सांगितल्या त्यावेळेस लक्षात आलं की तळ आहे आणि पाणी कशा सिच्युएशन प्रकारे घेतलं जातं आणि ते पाणी कसं वापरलं जातं. तर हे अगोदरपासून आपल्याकडे आलेलं आहे. पण आताच्या काळामध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती याचा यूज करतोय की काहीच त्याच्यामध्ये हे नाहीये. कारण याच्यामध्ये मी मध्ये पण याच्यावरती बोललो होतो आणि आज पण मला असं वाटतं की अगोदर जी सिस्टम होती ना सर ती खूप चांगली होती. अगोदर सिस्टम काय होती की तुम्हाला फक्त सकाळी 2 तास पाणी येत होतं किंवा 1 तास पाणी यायचं आणि सर्वजण उठायचे, पाणी भरायचे, भरून ठेवायचे आणि पाण्याचा यूज तसा करायचे. कारण त्यावेळेस फॅसिलिटी नव्हत्या, पाणी मुबलक होतं आणि ते पाणी व्यवस्थित वापरलं जातं. आज मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे खेडेगावात जरी गेलो तर बटन आलेले, मोटर आलेली, त्याला बटन मारले की पाहिजे एवढं पाणी मिळतं आणि आपण वापरू शकतो. त्यामुळे त्या पाण्याची आपल्याला किंमत राहिलेली नाहीये. सगळ्यात जी महत्वाची गोष्ट आहे, जी आपल्याला स्वस्त आहे, फ्री आहे, त्या गोष्टीचा आपण ऱ्हास केलेला आहे. कारण मी अजून पण कुठेही गेलो तर सर्वांना एक उदाहरण देतो की नदी तुम्ही जर पाहिलं तर सर्वजण आहेत. मी माझ्या गावी जायचो त्यावेळेस आमच्याकडे नदीला तर 12 महिने पाणी नाहीये, पण ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस एक 4-6 महिने पाणी असायचं आणि आम्ही नदीला गेलो तो झरा करायचो आणि मग दिवसभर तिथंच राहून पाण्यात तिथलंच पाणी प्यायचो. पण आज असे सिच्युएशन आमच्या गावी पण नाहीये आणि पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा मेट्रो सिटीज मध्ये असे काही सिच्युएशन आपल्याकडे राहिलेली नाहीये. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. लास्ट वीक मध्ये मी चीनमध्ये होतो सर. तर त्या ठिकाणी मी शांघाय सिटीमध्ये होतो. आम्ही पूर्णपणे फिरत होतो. एवढं स्वच्छ नदी आहेत त्या ठिकाणी, म्हणजे एवढं पोल्युटेड जरी चीन, म्हणजे आपण म्हटलं की जगामध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन चीनचं आहे, पण त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही रिव्हर पाहिली तर एकदम स्वच्छ रिव्हर होती. रोड एकदम चकाचक सुंदर, म्हणजे कुठेही जाणवलं नाही, कुणी घाण केलेलं नाही, तिथली पब्लिक घाण करत नव्हती. मी मेट्रोने फिरलो, रोडने फिरलो, तो एकदम स्वच्छ. तर आपल्याकडे होऊ शकतं का? तर आपल्याकडे पण होऊ शकतं, पण आपली मानसिकता बदलली पाहिजे. कारण प्रत्येकाला इझी पाहिजे. आपल्याकडे एक सर्वात चांगली गोष्ट आहे, मला वाटतं सगळे माझ्या मताशी सहमत असतील, आपल्या घरातली घाण दुसऱ्याच्या दारात टाकण्यात सर्वांना आनंद मिळतो. बरोबर आहे? नाही कोण म्हणणारच नाहीये. हे सर्वांनी केलं आणि आज पण तुम्ही करता. नाही तर तुम्ही तसं केलं नसतं, तुम्ही बाहेर घाण टाकली नसती, तुम्ही त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली असती. कारण ह्या सर्व गोष्टी होतात तर आहे. तर मी आता मुद्द्याकडे येतो, मुलांना जो मुद्दा हवा येतो. तर जगामध्ये जसं आम्ही एन्व्हायरमेंट फील्डमध्ये काम करतो, तर एन्व्हायरमेंट फील्डमध्ये काम करताना एक छान गोष्ट आम्हाला अशी मिळते की जगाची ग्रोथ,
म्हणजे असं नाही की ग्रोथ काय होते हे एन्व्हायरमेंट वरती कळतं, कारण एन्व्हायरमेंट मध्ये जेवढं पोल्युशन तुमचं व्हायला लागतं त्याच्यावरून समजलं जातं की इंडस्ट्रियलायझेशन वाढलेलं आहे, इकॉनॉमी रन होते, इकॉनॉमी डाऊन होते, ह्या सर्व गोष्टी एन्व्हायरमेंट होतात, एन्व्हायरमेंट वरती करतात. आजकाल ESG रिपोर्ट म्हणून आहे, एन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स रिपोर्ट. हा रिपोर्ट आउट ऑफ कंट्रीज, म्हणजे इंडियामध्ये हा रिपोर्ट ही सिस्टम चालू आहे. इंडियामध्ये ही सिस्टम काही कंपनीज युज करतात, ज्या मल्टीनॅशनल कंपनी इंडियामध्ये आहेत त्या कंपनी ESG रिपोर्टिंग करतात, किंवा युरोप, अमेरिका किंवा अजून ह्या क्षेत्रामध्ये जे काही काम करतात किंवा त्या ठिकाणच्या कंपन्या आहेत आपल्या इथून काम करतात, ESG रिपोर्टिंग वगैरे ह्या सिस्टममध्ये. एन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स म्हणजे हा सस्टेनेबिलिटीचाच एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट वरती काम केलं जातं. सोशलमध्ये इंडस्ट्रियल हेल्थ, सेफ्टी, एम्प्लॉयमेंट, डेव्हलपमेंट याच्यावरती काम केलं जातं. त्यानंतर जॉब, रेग्युलर किंवा आजूबाजूच्या लोकांना जॉब देणे याच्यावरती काम केलं जातं. त्या कंपनीकडून तो काम केलं जातं, घेतलं जातं त्यांच्याकडून ते काम करून. आणि गव्हर्नन्स मध्ये तुमचे रूल्स, रेग्युलेशन, लेजिस्लेशन हे पाळले जातात. हे ESG केलं जातं, हे सस्टेनेबिलिटीचाच एक पार्ट आहे आणि त्याच्यामध्येच काम केलं जातं. तर मॅडमने सांगितल्याप्रमाणे मॅडम पूर्णपणे ग्लोबल वरती काम करतात आणि मी डोमेस्टिक मध्ये काम करतो. म्हणजे मी पूर्ण भारतातल्या कंपनीवरती काम करतो आणि मॅडम इंडियाच्या बाहेर काम करतात. तर जास्त ग्लोबल वरती मॅडम बोलली होत्या, पण मी तुम्हाला जे पाहिजे तेच बोलणार आहे, कारण मी त्याच क्षेत्रामध्ये काम करतो. आपण पाहत असताना हे सर्व क्षेत्र खूप पुढे चाललेले आहे. तर मुलांना याच्यामध्ये जसं 2070ला मोदी सरांनी टार्गेट सेट केले की आपल्याला नेट झिरो करायचंय, भारताला नेट झिरो वरती घेऊन जायचंय. नेट झिरो वरती घेऊन जाणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही, कारण नेट झिरो वरती जाणं तर प्रत्येक गोष्टी, जसं कार्बन इमिशन असेल, वॉटर असेल किंवा एअर इमिशन असेल, वेस्ट जनरेशन असेल, प्रत्येक गोष्टीला आपल्याला कमी करायच्यात आणि त्या व्यवस्थित वापरायच्यात, त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करायचंय, त्याला सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये घेऊन यायचंय आणि त्याच्यावरती काम करून आपल्याला ते टार्गेट अचीव्ह करायचंय. हा असा एक तो कन्सेप्ट आहे. तर ह्या कन्सेप्ट मध्ये काम करताना तुम्हाला वॉटर मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. एक फ्रेश वॉटर, त्यानंतर तुमच्याकडे वेस्ट वॉटर, हे दोन वॉटर मध्ये मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये युवकांना खूप मोठ्या प्रकारच्या संधी आहेत. जर तुम्ही पाहिलं तर गंगा रिव्हर काम केलेले, आता आपल्या पण रिव्हरसाठी खूप फंड पण आहे, गव्हर्नमेंटनं फंड पण दिलेला आहे आणि मुळा मोठासाठी. आणि मी उजनी धरणाची एक क्लिप पाहिली होती 2015 की 16च्या दरम्यान, मला आठवत नाहीये. IBN लोकमतने एक ती फिल्म बनवलेली, जायका संस्थेने केली होती, जॅपनीज कंपनीने. तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की त्या दिवसापासून जर उजनी धरणाचं पाणी प्यायचं असेल तर इथून पुढे 50 वर्ष लागतील. आता जर काम चालू केलं तर पाणी पिऊ शकतो, एवढ्या प्रमाणावरती ते धरण खराब झालेले, पोल्युटेड झालेले. आणि ते जर करायचं असेल तर तिथून सुरुवात केली तर त्यांना स्टार्टिंग पॉइंट पासून ते डिस्चार्ज, ज्या ठिकाणी उजनीचं आपण पाणी पिणार आहे तिथपर्यंत सर्व काम करावं लागेल. तर यामध्ये किती मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो मला माहित नाही. तर इथं बसलेले सर्वजण जे आहेत ते एन्व्हायरमेंट फील्ड मधले आहेत की नाही हे माहित नाहीये, पण एक जनरल सांगतो की या फील्डमध्ये काम करण्यासाठी खूप मोठे ऑपॉर्च्युनिटी आहे. वॉटर मॅनेजमेंट, वेस्ट वॉटर या फील्डमध्ये खूप मोठं काम आहे आणि हे फक्त इंडियामध्ये असे की तुम्ही त्याच्यामध्ये विचार करू शकणार नाही. त्यामध्ये जर अजून एक दुसरी आपल्याला वाईट घटना आहे, पण ते ऍक्सेप्ट करावं लागेल. जगामध्ये सर्वात पोल्युटेड सिटीमध्ये जर कुठली सिटी येत असेल तर ती सुद्धा आपल्या देशाची राजधानी आहे, दिल्ली. म्हणजे त्याच्यामध्ये पण जर पाहायला गेलं तर एअर इमिशन, एअर कंट्रोल्स त्याच्यावरती पण खूप काम करणं सारखा स्कोप आहे. त्याच्यामध्ये इनडोअर एअर क्वालिटी आणि आउटडोअर क्वालिटी किंवा डायरेक्ट इमिशन, जो स्टॅक इमिशन असतात, जे चिमणीमधून धूर निघतो, त्या ठिकाणी पण कंट्रोल मेजर्स यूज केले जातात आणि त्या ठिकाणी आपण काम करू शकतो. इनडोअर एअर क्वालिटी म्हणजे आतापर्यंत सर आपल्याकडे कन्सेप्टच नाहीये. म्हणजे कोरोनामध्ये काही आले होते बघा, काही मला वाटतंय सॅमसंगची एक मशीन पाहिली होती मी, वर्लपूलची वगैरे मशीन आहे की ते इनडोअर एअर क्वालिटीसाठी त्यांनी ते छोटे छोटे मशीन बसवलेत आणि ते फिल्ट्रेशन सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी क्लेम केलं होतं की ही मशीन वापरल्यानंतर तुमची इनडोअर एअर क्वालिटी क्लीन होते आणि तुमच्या घरामध्ये जे काही कोरोना व्हायरस असतील तर ते ट्रॅप करून तुम्हाला त्याच्यामधून हे मिळेल, असं त्यांनी मार्केटिंग करून तो घेऊन आला होता. तर इनडोअर एअर क्वालिटी आपल्यामध्ये हा कन्सेप्ट नाहीये. तर इनडोअर एअर क्वालिटीवरती पण खूप मोठं काम आहे, पण हा माहीत नसल्यामुळे तो विषय राहून जातो. आणि ऑदर तर आपण पाहतोच की तुम्ही किती लोकांना माहिती की पुण्यामध्ये एअर कंट्रोल इमिशन किंवा आपण जे एअर मॉनिटरिंगचे मशीन्स कुठे कुठे बसवलेले माहिती आहे कुणाला? म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पण एक आहे. हा, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक आहे. त्यानंतर तुम्ही गेलात तर स्वारगेटला आहे.
हा शिवाजीनगरला आहे, तिथे बाहेर लावलेली आहे. त्यानंतर तुम्ही वाकडला तुम्ही ते गेलात तर ते गार्डन आहे, त्या गार्डनच्या तिथे एक बाहेर लावलेलं. त्याच्यावरती आपल्या सिटीचे पॅरामीटर जे आता पॅरामीटर आहेत PM 2.5 PM 10 हे सर्व दिसतात आणि आपण किती पोल्युशन मध्ये राहतो हे सर्व गोष्टी कळतात. तर तो एक दुसरा मुद्दा. आता सस्टेनेबिलिटी गोल आणि सस्टेनेबिलिटी प्रॅक्टिसेस मध्ये ह्या सर्व नॉर्म्स खूप स्ट्रिंजंट झालेत, त्यामुळे जॉब जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध झालेले आहेत. जरी कन्स्ट्रक्शन मध्ये गेलो तर कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा देयर इज अ सम नॉर्म्स की तुम्ही त्या नॉर्म्सच्या अंडर काम करायचं आणि तुम्हाला नॉर्म्सच्या अंडरचं काम करायचं असेल तर ह्या सर्व गोष्टीवरती कंट्रोल करावं लागेल. त्यासाठी लागणारे तुम्हाला युथ लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला टेक्नॉलॉजी लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला कन्सल्टेशन लागणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. इंडस्ट्रियलायझेशन मध्ये पण सेमच आहे. आता नवीन एक कन्सेप्ट येतोय मार्केटमध्ये, कार्बन क्रेडिट. म्हणजे ऑलरेडी तो कार्बन क्रेडिट कन्सेप्ट आहे का, तर खूप जुना कन्सेप्ट आहे, पण तो लास्ट 10 इयर्स मध्ये तो रन झाला नाही आपल्याकडे. पण आता तो पुन्हा एकदा कार्बन क्रेडिट हा कन्सेप्ट इंडियामध्ये येतोय. आता कार्बन क्रेडिट घेतले जातात आणि USA युरोप कंट्रीमध्ये ते सेल केले जातात. तिथल्या कंपनी ते कार्बन क्रेडिट घेतात. हे सर्व कुणासाठी, ते शेतकरी लोकांचे सुद्धा आपण कार्बन क्रेडिट घेऊ शकतो. शेतकरी असेल किंवा एखादी इंडस्ट्री असेल तर आपण युनिव्हर्सिटीचं पण कार्बन क्रेडिट घेऊ शकतो. म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये एवढे प्लांटेशन आहेत आणि ह्या प्लांटेशनचा आपण प्रॉपर रिपोर्ट सबमिट केला तर आपण किती प्रमाणामध्ये कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतो आणि त्याच्यावरती आपण कार्बन क्रेडिट घेऊ शकतो. म्हणजे असे बरेच कन्सेप्ट आहेत, ते माहीत नाही आहेत आणि हे माहीत नसल्यामुळे आपल्याला रोजगाराच्या संधी कुठे आहेत हेच कळत नाहीये. तर हा एक आता चांगला नवीन कन्सेप्ट येतोय. लास्ट मंथ मध्येच एनर्जी ब्युरो ऑफ इंडिया यांनी कार्बन क्रेडिटवरती एक चांगली इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या कॉन्फरन्सवरती त्यांनी डिक्लेअर केले की सप्टेंबर पर्यंत इंडियाचं स्वतःचं कार्बन क्रेडिट मार्केट येते आणि त्याच्यावरती पण खूप काम चांगलं चाललेलं. आणि त्याला सुद्धा आम्ही एक सपोर्टिव्ह सर आम्ही काम करतोय त्याला की इंडियन बँक कार्बन क्रेडिट बँक कशी असेल, इंडियाची ती बँक झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्रासाठी पण काम करतोय. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर आमचं त्या संदर्भात डिस्कशन चालू आहे की कार्बन क्रेडिट बँक कशी असेल आणि आपल्याकडचे घरचे जरी असेल, तुमच्या घरी आहे आणि घरी तुम्ही जर कार्बन क्रेडिट किंवा पर्सनल माणूस मिळून तुम्ही सायकल वापरतो, आता टू व्हीलर वापरतो, तुम्हाला बेनिफिट काय, जो सायकल वापरेल त्याला तर तो क्लेम करू शकतात आणि त्याचे क्रेडिट घेऊ शकतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की मार्केटमध्ये आता येणार आहेत आणि त्याच्यात तुम्हाला बेनिफिट घेता येणार आहे. तर खूप काही गोष्टी आहेत. त्यानंतर सस्टेनेबल फार्मिंग, आता एक नवीन कन्सेप्ट येतोय सस्टेनेबल फार्मिंग. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याच कॉन्फरन्सेस आहेत, त्या ठिकाणी सस्टेनेबल फार्मिंग वरती पण खूप काम केलं जातं. आतापर्यंत आपण पाहिलेले की केमिकल प्रत्येक ठिकाणी युज केलं जाते, पण आजकाल कोणालाही केमिकल नकोय. मागाशी सरांनी ज्या प्रकारे सांगितलं की प्लास्टिक मधून कार्सिनोजन जनरेट होतात आणि त्याने कॅन्सरचे खूप मोठे प्रमाण आहेत. म्हणजे आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो, शिरोळ सारख्या भागामध्ये घरटी कॅन्सर आहे. म्हणजे हा रेकॉर्डवरती की शिरोळ सारख्या तालुक्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये कॅन्सर झालेली व्यक्ती आहे. का, तर त्याचं एकमेव कारण आहे की पेस्टिसाइड यूज केलं जातात आणि पेस्टिसाइडमुळे कॅन्सरचे प्रमाण होतात आणि तिथल्या पाण्यामध्ये किंवा तिथल्या एअरमध्ये आणि तिथल्या फूडमध्ये ते प्रमाण खूप वाढलेले. तर अशा काही सर्व गोष्टी, त्यासाठी आता ऑर्गॅनिक फार्मिंग येते आणि ऑर्गॅनिक फार्मिंगला एक जोडून भाग आला की सस्टेनेबिलिटी फार्मिंग. आणि सस्टेनेबिलिटी फार्मिंग मध्ये तुम्ही क्रॉप रोटेशन किंवा विदाउट युझिंग द केमिकल्स असा काही कन्सेप्ट मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये काही क्रेडिट घेऊ शकता आणि त्या फार्मिंगला आता डिमांड आहे. बाहेर मार्केटमध्ये त्या प्रकारे तुम्ही एक्सपोर्ट पण करू शकता आणि त्याच मटेरियलला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाव आहे आपल्या रेग्युलर फार्मिंग पेक्षा. तर असे काही हे सगळे टेक्निकल टर्म्स आहेत. तर याच्यामध्ये आहे, मला वाटतं स्लाइड मध्ये नव्हते का, तर ओके. तर आता एक छान कन्सेप्ट आहे इंडियामध्ये, सर्क्युलर इकॉनॉमी. सर्क्युलर इकॉनॉमी मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर आता खूप मोठं काम आहे. यामध्ये कोणी पण काम करू शकतं. म्हणजे यामध्ये तुम्ही एन्व्हायरमेंटलिस्ट असायलाच पाहिजे का, तर अजिबात नाहीये. याच्यामध्ये सर्वजण काम करू शकतात. सर्क्युलर इकॉनॉमी मध्ये आपल्याकडे जे वेस्ट जनरेशन होतं, म्हणजे एव्हरी टाईप ऑफ वेस्ट, त्याच्यामध्ये प्लास्टिक वेस्ट असेल, पेपर वेस्ट असेल, मेटल्स असतील, ग्लास असेल, तर हे सर्व तुम्ही कलेक्शन करू शकता. आणि त्यासाठी गव्हर्नमेंटनं EPR सिस्टम आणलेली, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे तुम्ही जर, म्हणजे कंपनीसाठी हे कंपल्सरी आहे की तुम्ही जनरेट करताय, तुम्ही गोळा करायचं, तुम्ही त्याची प्रॉपर रिसायकल करायचं आणि तुम्ही त्याचा परत प्रोडक्ट बनवायचं. त्यात जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला त्यासाठी फाईन लावली जाते आणि तुमच्याकडून ते चार्जेस घेतले जातात. अदरवाईज तुम्हाला जर तुम्ही केलं तर तुम्हाला क्रेडिट मिळतात. ह्यामध्ये आपल्या युथला आता खूप मोठा चान्स आहे, कारण गव्हर्नमेंटने ह्या पॉलिसी आणल्यात, एन्फोर्स केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता खूप मोठं काम आहे. याच्यासाठी कुठेही टेक्निकल नॉलेजची गरज नाहीये. याच्यामध्ये एन्व्हायरमेंटलिस्ट असायलाच पाहिजे का, अजिबात नाहीये. तर आपण ह्या ज्या सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये बराच काम करू शकतो, कारण सर्वांच्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर वेस्ट जनरेशन आहे, त्याच्यावरती रिसायकलिंग करणं हे कंपल्सरी गव्हर्नमेंटने केलेले. आता जर आपण पाहिलं तर
15 वर्षाच्या पुढच्या गाड्या स्क्रॅप करण्याची पण पॉलिसी काढलेली. कालच मला वाटतंय गडकरी साहेबांनी सांगितलेले की पेट्रोल गाडी आणि इलेक्ट्रिकल गाडी ह्या दोन्ही गाडींची कॉस्ट ही सेम होणार आहे, त्यांनी डिक्लेअर केलंय. म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल हा खूप मोठ्या प्रमाणात यूज होईल. त्यानंतर मला वाटतंय टॅक्स पण आता हाऊसमध्ये पण काहीतरी चर्चा झाली होती. देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते की इलेक्ट्रिकल व्हेकल असेल तर त्याला आपण सम हाऊ प्रमाणामध्ये त्याला आपण चांगल्या प्रकारे टॅक्समध्ये किंवा जो रोड टॅक्स आहे तो फ्री ऑफ कॉस्ट करू, जेणेकरून ई व्हेकल यूज केले जातील आणि त्याच्यामुळे सर्क्युलर इकॉनॉमीला चांगलं बेनिफिट होईल, एन्व्हायरमेंटला चांगलं बेनिफिट होईल. तर या सर्व ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत आणि आपण त्याच्यावरती चांगल्या प्रमाणे काम करू शकतो. म्हणजे युथनं जर यांना जर ऑपॉर्च्युनिटीज म्हणून पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती काम करता येतं. जर मॅडम म्हणाले मगाशी तसाप्रमाणे की मी मोबाईलमध्येच राहिलो तर मला पुढे काही करता येत नाही, आणि आम्ही ज्यावेळेस हे काम चालू केलं होतं तर आम्ही एका सिंगल याच्यावरून काम चालू केलं, सर्व्हिसवरून. आज आम्ही डोमेस्टिक पासून लोकल टू ग्लोबल पर्यंत जाऊन पोहोचलेलो आहे. आणि आता जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज 2070 पर्यंत किंवा 2030 पर्यंत आमच्या नॉलेज प्रमाणे, किंवा सर पण एडिटर आहेत तर सरांच्या जेव्हा 2030 पर्यंत इंडियाला कोणी अडवणार नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इंडियन इकॉनॉमी पळणार आहे आणि सर्व त्याचंच प्रिडिक्शन आहे. आणि पूर्ण जगाचं लक्ष इंडियाच्या ग्रोथवरती आहे, इकॉनॉमीवरती आहे. आणि ते लोक सर आम्हाला जर कॉम्पिटिशन, लोकल कॉम्पिटिशन आम्हाला नाही. मार्केटमध्ये आज आम्ही काम करतो ना तर आम्हाला लोकल कॉम्पिटिशन नाहीये. आम्हाला जे कॉम्पिटिशन आहे आता बाहेरनं जे लोक येतात आहेत त्यांना इंडियामध्ये एन्व्हायरमेंट सारख्या फील्डमध्ये काम करायचंय. त्यांनी त्यांच्या सिस्टम घेऊन आले, ते त्यांचे रूल्स रेग्युलेशन लावतात आणि त्यांना आम्हाला कॉम्पिटिशन करावं लागतंय. कारण इंडियामध्ये ह्या अजून गोष्टी आपल्याकडे आल्याच नाहीयेत आणि त्यामुळे त्या कॉम्पिटिशन करण्याची वेळच येत नाहीये. तर तुम्ही जर ह्या सर्व गोष्टीवरती जर पाहिलं युथने की आपल्याला एम्प्लॉयमेंट कशी होऊ शकते प्रत्येक सेक्टरमध्ये, आणि ESG आणि सस्टेनेबिलिटी क्लिअर दिलेले आहे त्यांनी की तुम्हाला सोशली पण डेव्हलप व्हायचंय, इकॉनॉमिकली डेव्हलप व्हायचंय, एन्व्हायरमेंटली पण डेव्हलप व्हायचंय. तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आहेत आणि चांगल्या प्रमाणे आपल्याला युथ डेव्हलपमेंटवरती किंवा बिझनेस करण्याला खूप चांगल्या संधी आहेत. तर तुम्ही याच्यावरती थोडासा विचार करून हे केलं तर ह्या जर तुम्हाला कुठे मिळू शकतात तर सर्वात जास्त प्रमाणे तुम्हाला नेटवर्किंग, तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणे एक्झिबिशन्स, कॉन्फरन्स ह्या काही अटेंड केल्या, ज्यांना ज्या ज्या क्षेत्रातली आवड आहे त्या त्या क्षेत्रामध्ये. आणि आजकाल इझी झालेले की ह्या सर्व गोष्टी नेटवरती अवेलेबल असतात, तुम्ही जाऊ शकता, पाहू शकता. कारण आम्ही सुद्धा तेच केलेले. आम्ही सुद्धा कॉन्फरन्सेस असेल किंवा नेटवरती सर्चिंग करून किंवा एक्झिबिशन ह्या ठिकाणी जाऊन आम्ही आयडिया घेतल्या आणि आता आम्ही त्याच्यावरती काम करतोय. ओके, तर आयोजकांनी बोलण्यासाठी संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. सागर सर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. सागर सरांचा जीवन प्रवास हा खरंच खूप प्रेरणादायी आहे, ऊर्जा देणारा आहे, उर्मी देणारा आहे. सागर सरांचं एकदा असंच व्याख्यान ऐकत होतो, 3.5 तास कसे गेले खरंच कळलं नाही आणि अजूनही ऐकावंसं वाटत होतं आणि नेहमी नेहमी ऐकावंसं वाटत होतं. परत एकदा मनपूर्वक धन्यवाद सागर सर. पुढील पाहुणे जे आहेत आपले प्रोफेसर डॉक्टर अंजली कुर्णे मॅडम, फॉर्मर डीन, फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज, अँथ्रोपॉलॉजी डिपार्टमेंट, यांना विनंती करतो की आपण संबंधित विषयावर मार्गदर्शन करावं. नमस्कार. विचार मंचावरचे आजचे पाहुणे मिस्टर सागर आईवळे आणि आरती आईवळे, साळवे मॅडम, इंडियन एक्सप्रेसचे जर्नलिस्ट आपल्याकडे आहेत, पार्थ, आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विलास आढाव, आणि सगळे माझ्या विद्यार्थी मित्रांनो. खरं तर आज मी इथे आले होते की हा युथ डेव्हलपमेंट इंडेक्स, त्याचं रिलेशन जे दव्यांनी नेशन बिल्डिंग आणि नेशन बिल्डिंगचं रिलेशन त्यांनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, हे कशा पद्धतीने ते सादरीकरण करतायत याच्यात मला जास्ती रस होता. म्हणून मी फक्त हा कार्यक्रम ऐकायला आणि पाहायला इथे आले होते. फॉर्मर डीन असल्यामुळे बऱ्याच वेळा असं स्टेजवर येऊन नेहमीच बोललेली आहे. पुन्हा एकदा या कार्यक्रमात संधी मिळेल असं काही वाटलं नव्हतं. पण अर्थातच हा जो कार्यक्रम आहे हा खूपच महत्वाचा आहे आणि इंटरेस्टिंग आहे. नितीन दवे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला त्यांचं हे प्रपोजल माझ्या पुढे मांडलं होतं, प्रस्ताव मांडला होता की अशा पद्धतीने
मला हे मांडायचे युथ पुढे. आणि आधी काही ठिकाणी त्यांचे असे कार्यक्रम पण झाले होते असंही सांगितलं होतं. एनी हाऊ ते आमच्या डिपार्टमेंट कडून झालं नाही आणि आढाव सरांनी ते उचल घेतली आणि हा एवढा मोठा छान कार्यक्रम घडवून आणलाय. त्याच्याबद्दल मी आढाव सरांचं खूप खूप आभार मानते. खरं हा खूप चांगला कार्यक्रम आहे. त्याचं मी कारण सांगते. मी डीन असताना मी इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा 2 क्रेडिटचा कोर्स कंपल्सरी केला आहे. म्हणजे अजूनही तो रनिंग मध्ये आहे ग्रॅज्युएशन अंडर ग्रॅज्युएटच्या मुलांसाठी. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी ऑलरेडी तो कोर्स होताच. म्हणजे तो ऍड ऑन होता, मॅन्डेटरी होता, ऍड ऑन होता. पण मला वाटतं अंडर ग्रॅज्युएट साठी आता त्याला क्रेडिट मध्ये क्रेडिट टाकले 2 क्रेडिट आणि त्यांना लिटरली त्याची परीक्षा द्यायची असते. त्याच्या मागचं कारण असं होतं किंवा संकल्पना आयडिया अशी होती की इंडियन कॉन्स्टिट्यूशन सगळ्यांना माहिती व्हावं आणि पर्टिक्युलरली त्याच्यामधले जे कॉन्सेप्ट आहेत जे आपण सहज आणि सतत म्हणत असतो, इक्वॅलिटी, फॅटर्निटी, सोशल जस्टिस, खरंच आपल्याला हे कॉन्सेप्ट कळलेत का आजही? हा प्रश्न उभा आहेच, अनुत्तरित आहे. आणि हे युथला कळावं असा एक त्याच्या मागचं हे होतं, एक कारण होतं. आणि मी डीन असताना मी लॉच्या फॅकल्टीला पण खूप वेळा सांगितलं होतं, वाघमारे सर किंवा आत्ताच्या ज्या आपल्या रजिस्ट्रार आहे, की असे छोटे छोटे तुम्ही कोर्सेस करा जस्ट ऑन द कन्सेप्ट की कॉन्स्टिट्यूशन काय किंवा इक्वॅलिटी म्हणजे काय हे मुलांना कळू द्या. किंवा आमच्यासारखे सोशल सायंटिस्टला सुद्धा इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी आणि सोशल जस्टिस, आणि सोशल जस्टिस आपण जेव्हा म्हणतो त्याच्यातला आणि इक्वॅलिटीतला काय बाबा फरक आहे हा सुद्धा कळणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस दवे माझ्याकडे आले, कारण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर आम्ही सोशल सायंटिस्ट खूप काम करतो आणि मी तर अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे. आणि मला वाटतं एज्युकेशननी पण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर सोनावणे सर असताना बराच मोठा प्रोजेक्ट झालेला आहे. त्याचं कोलॅबरेशन मला वाटतं फॉरेन युनिव्हर्सिटीजचं पण सोबत झालं होतं. तर त्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये नेहमी मी क्रिटिसाइज करायचं की याच्यामध्ये लाईव्हलीहूड हा कन्सेप्टच नाही. की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्यावेळेस मोजला जातो त्याचे जे इंडेक्स आहेत की इन्कम आहे, ऑक्युपेशन आहे, एज्युकेशन आहे, पण ज्यावेळेस आम्ही ट्रायबल एरियामध्ये जात होतो आणि बघत होतो की इथे तर सुरुवातच लाईव्हलीहूड पासून, की त्यांना लाईव्हलीहूडच नाही, उदरनिर्वाहाचं साधनच नाहीये, तर इन्कम जनरेट होणं हा खूप दूरचा प्रश्न आहे. तर तो जो म्हणजे डोक्यामध्ये एक ज्या आयडिया आणि आतापर्यंतचा अभ्यास होता, आणि जेव्हा दवे माझ्याकडे आले तर त्यांनी युथ डेव्हलपमेंट इंडेक्स असं एक माझ्यासमोर ठेवलं आणि ते युथ डेव्हलपमेंट इंडेक्स नेशन बिल्डिंग त्याला रिलेट केलं. आणि बोथ द इंडेक्स हॅव रिलेटेड टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. दवे खूप छान काम करतायत नक्कीच, कारण की हे जे युथ डेव्हलपमेंट इंडेक्स ते म्हणतात की आम्ही सोशल सायंटिस्ट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, पण हे सगळेच इंडेक्स हे कॉन्स्टिट्यूशन मधून आलेले आहेत किंवा ऑलरेडी इट इज व्हेरी वेल एक्सप्लेन. म्हणजे आपल्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा आपल्याला किती अभ्यास करणं जरुरी आहे युथला, हे याच्यातून अर्थातच दिसून येतं. याच्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाहीये, मला माहितीये की खूप वेळ झालेला आहे आणि प्राध्यापकाच्या हातात माईक आला की तो 2-2 तास थांबत नाही. मी 5 मिनिटं इथे बोलणार आहे. याच्यामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांना मला हे सांगायचंय की हे जे पॅम्फलेट सगळीकडे लागलं गेलंय आणि ह्याच्यातले जे इंडेक्स आहेत आणि जी डॉक्युमेंटरी इथे दव्यांनी दाखवली, अर्थातच मला असं वाटतं की डॉक्युमेंटरी नक्कीच खूप चांगली आहे, पण हे जे इंडेक्स आहेत ह्याचा खोलवर विचार करणं खूप जरुरी आहे. म्हणजे अगदी एक इंडेक्सवर आपण 2-2, 3-3 तास बोलू शकतो, तो सोप्या भाषेत सांगणं विद्यार्थ्यांना खूप जरुरी आहे. की एखादा कुठलाही याच्यातला इंडेक्स घेतला की इक्वॅलिटी आणि इन्क्लुजन, म्हणजे याच्यातला डिफरन्स काय, इक्वॅलिटी म्हणजे काय आणि इन्क्लुजन म्हणजे काय. अगदी आपण समाजशास्त्रज्ञ असणं, अँथ्रोपॉलॉजिस्ट असणं किंवा एखादा फिजिसिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट असणं, ह्याच्यामध्ये मी खूप फरक बघते की एव्हरीवन इज अ पार्ट ऑफ सोसायटी.
ही जी इन्क्लुजनची भावना जी आहे ती सगळ्यांनी आधी समजून घेतली पाहिजे, की अगदी स्ट्रीट चिल्ड्रन, की आपण त्यांच्याकडे किती हेट्रेट करून बघतो, किंवा आपल्या सोसायटीच्या बाहेर सपोज डुक्कर पाळणाऱ्यांची वस्ती असेल आणि ते आपल्या सोसायटीमध्ये घुसत असतील, तर आपली जी त्यांच्याकडे बघण्याची जी दृष्टी असते, की आपण हे विसरतो की दे आर ऑल्सो द पार्ट ऑफ सोसायटी, त्याच्याशिवाय सोसायटीच बनू शकत नाही. तर ही जी हायरार्कीची भावना जी असते, की इट्स नॉट ओनली इन अ कास्ट हायरार्की, पण प्रत्येक बाबतीत जी हायरार्की असते आणि मग ती जी इन्क्लुझिव्ह पॉलिसी असते, ही युथनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. किंवा इक्वॅलिटी, की प्रत्येकाला 10 रुपये वाटले हवं इक्वलनी केलेत, पण कोणाला कदाचित 10 रुपयाची गरज नाहीये आणि कोणाला 10 रुपये म्हणजे खूप असतील, तर त्याला तुम्हाला जर सोशल जस्टिस द्यायचा असेल तर त्याला अजून काही टेकू देण्याची गरज आहे. आता अशा पद्धतीने हे कन्सेप्ट किती सोप्या भाषेत आपण युथ पर्यंत पोहोचू शकतो, विद्यार्थ्यांपर्यंत. आणि ती आयडिया माझी होती की ही अंडर ग्रॅज्युएटला इंडियन कॉन्स्टिट्यूशन तो जो सिलेबस बघितला तुम्हाला पण असेल मला वाटतं, खूप सोपा मी सांगितलं होतं लॉच्या लोकांना, की तो इतका सोपा करा की म्हणजे हे शब्द खूप मोठे मोठे जे आमच्यासारख्यांना पण जरी समजले तर प्रत्येकाला समजलेत असं नाहीये. तर विद्यार्थ्यापर्यंत जर इक्वॅलिटीची कन्सेप्ट तुम्हाला पोहोचायची असेल, की इव्हन तुम्ही जर रिझर्वेशन बघितलं तर त्याच्या मागची भावना आहे की इक्वल अपॉर्च्युनिटी, पण लोक ती ऍक्सेप्ट नाही करत. वाय दे आर नॉट ऍक्सेप्टिंग? बिकॉज they are not aware about the concept of equality, or they are not aware about the concept of inclusive policy. किंवा इन्क्लुजन म्हणजे काय असतं, एक्सक्लुजन सगळ्यांना येतं करता, पण इन्क्लुजन म्हणजे काय असतं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला इक्वॅलिटी नाही कळणार. आणि इक्वॅलिटी जर कळायचं असेल तर मग तुम्हाला सोशल जस्टिस म्हणजे काय आहे हे पहिल्यांदा समजावून घ्यावं लागेल. एवढंच मी इथे माझा संदेश सगळ्या विद्यार्थ्यांना देते आणि मी इथे थांबते. आणि मला ही जी संधी दिली आहे प्राध्यापक म्हणून पुन्हा एकदा स्टुडंट समोर उभं राहून बोलण्याची, त्याच्याबद्दल मी आढाव सरांचे फार फार आभार मानते. मी तिथे बसून नाही म्हणत होते, पण आणि हा जो इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय आणि अर्थात दवेंना मी खूप खूप शुभेच्छा देते की असेच खूप कार्यक्रम होऊ देत आणि विद्यार्थ्यांपर्यंत समाजापर्यंत हा युथ डेव्हलपमेंट इंडेक्स काय तो अजून पोहोचू देत. आणि त्यांच्या डोक्यामध्ये जर जायचं असेल तर अर्थात त्याला खूप सोपं करून तो आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत आणि मग समाजापर्यंत पोहोचवावा लागेल. कारण की मी विद्यार्थी म्हणते कारण ह्यांचं जे आपण मगापासून ऐकतोय की इंडियामध्ये जास्ती पॉप्युलेशन हे युथच आहे, तर युथच आपलं माध्यम आहे जे आपल्याला इतर मास लेवलला घेऊन जाण्या सगळे कन्सेप्ट मास लेवल पर्यंत पोहोचवायला आपल्याला मदत करेल. पुन्हा एकदा मी सरांचे आभार मानते आणि एज्युकेशन डिपार्टमेंटचे मी आभार मानते की खूप छान कार्यक्रम आयोजित केलाय आणि दव्यांना खूप शुभेच्छा देते. थँक्यू. धन्यवाद प्रोफेसर अंजली कुलकर्णी मॅम. थँक्यू. तुमचे विचार अतिशय प्रेरणादायी. तुमचा तो जो इथला अभ्यास तुमच्या वक्तृत्वातनं जाणवत होता की त्या विषयावरची आवड आणि पकड तुमच्या वक्तृत्वातनं आम्हाला अतिशय प्रतिबिंबित होत होती. थँक्यू मॅम. तर पुढच्या आपल्या वक्त्या आहे प्रोफेसर डॉक्टर संगीता साळवे मॅम. यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. संगीता साळवे मॅम ह्या डॉक्टर अरविंद तेलंग महाविद्यालय निगडी प्राधिकरण पुणे इथल्या आहेत. थँक्यू मॅम. नमस्कार. मी अरविंद तेलंग महाविद्यालय निगडी प्राधिकरण येथे गेली 22 वर्ष झालं इकॉनॉमिक्स हा विषय शिकवत आहे. व्यासपीठावर आज उपस्थित असलेले सर्व मान्यवर डॉक्टर विलास आढाव सर, सागर सर, आरती मॅडम, विनय सर, मनीषा मॅडम. खरं मनीषा मॅडमला भेटण्याची माझी खूप इच्छा होती, पण आज ती इच्छा पूर्ण झाली. स्टेजवरती त्यांची माझी इथेच भेट झाली. त्या डीन असल्यापासून मला खूप वेळा भेटावं असं वाटत होतं आणि इकॉनॉमिक्समध्ये काही नवीन चेंजेस आपल्याला करता येईल का याबद्दल मला मनात खूप विचार आले होते, पण योग नाही आला त्यावेळेस. मॅडम, गेली 20-22 वर्ष झालं मी इकॉनॉमिक्स शिकवते आणि त्याच्या अगोदर 7-8 वर्ष आम्ही इकॉनॉमिक्स शिकलो आहोत.
याच विद्यापीठामध्ये आम्ही MA डिपार्टमेंटला इकॉनॉमिक्स शिकलो. त्यावेळेस राव सर HOD होते. आणि अभिमानाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की मी आणि डॉक्टर विलास सर जे आज आजीवन अध्ययनचे डायरेक्टर आहेत, आम्ही एकाच वर्गात शिकलेलो आहोत. योगायोग असा आहे की आम्ही नेहमी पुढे तुम्ही ज्या जागेवरती बसला तिथे आम्ही बसायचो. आणि आज सुवर्ण संधी मिळाली की विलास आढाव सरांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी एवढंच या ठिकाणी सांगणार आहे कारण खूप वेळ गेलेला आहे. सरांनी इथे मला कोणत्या कारणासाठी बोलवलं ते राष्ट्र उभारणी आणि युवकांचा आर्थिक विकासातला सहभाग याच्यावरती आता खूप मान्यवरांनी खूप छान मतं व्यक्त केलेली आहेत. आम्ही इकॉनॉमिक्स मध्ये हे सगळं शिकवतोच, हे थेअरीमध्ये शिकवतो, पण मला असं वाटतं की हा जो विषय आहे हा सायन्स त्यानंतर कॉमर्समध्ये हा विषय शिकवतो, पण तो फक्त प्रॅक्टिकली विषय शिकवला जातो. आणि इतर ज्या फॅकल्टीज आहेत त्या फॅकल्टीसाठी सुद्धा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. कुर्णे मॅडमनी आता जे विषय मांडले इतक्या तळमळीने मांडले आणि त्यांनी आता स्पष्ट केलं की कॉन्स्टिट्यूशन हा मी 2 क्रेडिटला विषय आणलेला आहे. आणि खरंच मॅडम मी कॉलेज लेवलवरती काम करते म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की त्या निमित्ताने मुलांना कळायला लागलं की कॉन्स्टिट्यूशन काय आहे आणि त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, किंवा मुलं कॉन्स्टिट्यूशन ओपन तरी करून बघायला लागलेली आहेत. हा मोठा चेंज यामधून झालेला आहे. त्यामुळे मी आणखी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते आढाव सरांकडे की जे माझे मित्र आहेत त्यांना, की आता विनय सरांनी जी प्रेझेंटेशन दाखवलं हे प्रेझेंटेशन फक्त विद्यापीठ लेवलला न तुम्ही ठेवता त्याच्या मर्यादा या ठिकाणी तुम्ही वाढवा. आणि हा जर प्रोग्राम तुम्ही कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे कॉलेज आहे नगर, नाशिक आणि पुण्यामध्ये पण 2 भाग आहेत, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर. अशा कॉलेजेसमध्ये तुम्ही 5-5, 6-6 कॉलेज एकत्र करून जर हा प्रोग्राम राबवला तर हा खरा प्रोग्राम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल. कारण आम्ही पाहतो की मुलांना आम्ही इकॉनॉमिक्स शिकवतो, सोशलॉजी शिकवतो, जिओग्राफी शिकवतो, जो सिलेबस मध्ये आहे तो शिकवतो, मुलं डिग्री घेतात आणि जी मुलं बोटावरती मोजणार इतकी 2-3 मुलं पुढे येतात आणि बाकीची सर्व मुलं ग्राउंड लेवलला काम करत असतात, परंतु ते या साक्षरतेपासून मागे राहतात. तर मला असं वाटतं की ही जी साक्षरता आहे ही वेगळी साक्षरता या ठिकाणी म्हणेल. जशी वित्तीय साक्षरता आहे तशी या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाबतची साक्षरता, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या ठिकाणी राष्ट्र उभारणीसाठी आपण काय करू शकतो हे जर आपण या युवकांपर्यंत पोहोचवलं तर मला वाटतं अनेक रोजगाराच्या संधी तर मिळतीलच, पण राष्ट्र उभारणीमध्ये या सर्वांचा योगदान हे खूप मोठं असेल. जसं आता प्लास्टिक हे करण्यासाठी सर तुमची संस्था काम करते, कारण मी एका सोसायटीमध्ये राहते तर तिथे मी बघते तिथे अजून अवेअरनेस आलेला नाहीये. लोक शिकलेली आहेत पण तिथेही लोक पाणी पिलं की बाटल्या कुठेही टाकून देतात. म्हणजे हे कोण करतात? शिकलेली लोक सुद्धा करतात. हे आपल्याला जाता येताना रस्त्याने हे दिसतं, कारण प्रत्येकाला वेळ नाहीये. परंतु या ठिकाणी या वेळेपेक्षा आपलं जीवन किती महत्वाचं आहे हे मला या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं वाटतं. आणखी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा की ज्या निमित्ताने मला इथे सरांनी बोलवले ते मी स्वतः एक NGO सुरू केलेला आहे, डॉक्टर तानाजी साळवे सोशल फाउंडेशन, आणि मी प्राध्यापक म्हणून काम करते. 1-2-3 वर्ष आमच्या आता राहिलेले आहेत, परंतु आतापर्यंत आम्ही फक्त मिळवत आलो. आता असं वाटायला लागलं की आता आपण देत राहिलो पाहिजे. आणि आता हे कोणाला द्यायचं, तर या ठिकाणी आम्ही असं ठरवलेलं आहे की जे समाजापासून वंचित घटक आहेत की त्याच्यापर्यंत अजूनही कुणी पोहोचलेलं नाहीये तिथे आपण जाऊन पोहोचायचं. आणि त्यासाठी एक जे मला सांगायला कसं तरी वाटतं तरी पण सांगते, कोरोनामध्ये माझ्या मिस्टरांचं निधन झालं. ते एका कॉलेजमध्ये प्राचार्य होते आणि ते आणि मी आम्ही विलास सर आम्ही 3 याच विद्यापीठामध्ये शिकलेलो आहोत. इथूनच आमचा प्रवास सुरू झाला. ते प्राचार्य होते, आम्ही प्राध्यापक होते, सर तर आता अनेक डिपार्टमेंटचे HOD झालेले आहेत. आम्ही आतापर्यंत खूप मिळवलं,
परंतु जे आपण मिळवलं ते आता दुसऱ्यांना दिलं पाहिजे या हेतूने माझे मिस्टर गेल्यानंतर 1 वर्षाच्या आत मी डॉक्टर तानाजी साळवे सोशल फाउंडेशन सुरू केलं आणि या अंतर्गत फक्त मुलींसाठी या ठिकाणी काम करण्याचं मी ठरवलेलं आहे आणि या संस्थेमध्ये आम्ही 3 महिला मुख्य पदावरती आहोत आणि फक्त एक कोणीतरी पुरुषाची साथ असावी म्हणून आम्ही विलास सरांना घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी जे खरं आहे ते सांगायला काही हरकत नाही, कारण ही खूप मोठी बाब आहे, ही सांगितल्याशिवाय समजणार नाहीये आणि सरांमुळे अनेक आपल्याला संधी मिळू शकतील की आपल्या फाउंडेशनद्वारे काम करण्याची, म्हणून या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि त्याचं आताच मागच्या मला वाटतं 8 फेब्रुवारीला आम्ही उद्घाटन केलं आणि सदानंद मोरे सर यांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि ते नुसतं उद्घाटन नको करायला, त्या उद्घाटनाची सुरुवातच आपण कामापासून करूया असं म्हणून आम्ही मला सांगायला खरं इतकं वाईट वाटतं की पुणे विद्यापीठापासून मला वाटतं 1.5 ते 2 किलोमीटरवरती शाळा आहे आणि ती शाळा पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत पण येत नाही, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पण अंतर्गत येत नाही, तर ती कॉन्टोन्मेंट बोर्डाच्या अंतर्गत येते. कॉन्टोन्मेंट बोर्डाने पूर्णपणे लक्ष काढून घेतलेलं आहे, त्यामुळे त्या शाळेतल्या मुलांची आज अशी अवस्था आहे तुम्हाला सांगते. ज्या दिवशी मी आणि सर तिथे भेट द्यायला गेलो त्यावेळेस त्या मुलांच्या पायामध्ये फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 12 मुलांपैकी 7 मुलांच्या पायात चपला नव्हत्या. मी म्हटलं अरे स्मार्ट सिटी, आमची पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर स्मार्ट सिटी म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतोय. पुणे महानगरपालिका आता होऊ घातलेली आहे, मेट्रो वाहतीये, रेल्वे वाहतायत, रोड वाहतायत आणि तिथेच त्या रोडच्या कडेला एक शाळा आहे की त्या शाळेमध्ये 12 पैकी 7 मुलांच्या पायात चपला नाहीयेत. मी सरांना म्हटलं सर पहिलं काम हे करूया की मार्च आणि एप्रिल मध्ये ह्या मुलांना परीक्षा द्यायला जर वर्गात यायचं असेल तर त्यांच्या पायात चप्पल पाहिजे आणि मग त्या 12 मुलं आणि जी आली नव्हती अशी सगळी मिळून 35 मुलं त्या शाळेत आहेत आणि त्या शाळेतल्या मुलांना आम्ही चपला ह्या देऊन या ठिकाणी आमच्या याचं उद्घाटन केलेलं आहे आणि शाळेतल्या मुलांना वह्या पुस्तक हे तर सगळेच देतात, परंतु नीड बेसवरती या ठिकाणी नक्की आता या घडीला काय हवंय हे पाहून आम्ही त्यांना ते दिलं, वह्या पुस्तकं दिली. माध्यमिक शाळेमध्ये गेलो तर तिथे असं बघितलं की मुलं फुटबॉल खेळत होती आणि एक फुटबॉल एका मुलाच्या हातात होता. मला सांगायला खरं कसं तरी वाटते तरी सांगते की त्या फुटबॉल मधून अनेक केसांसारखं असं बाहेर आलं होतं, एकदम गुळगुळीत झालेला होता आणि तो फुटबॉल सगळे मुलं खेळत होती. मी सरांना म्हटलं काही नाही, पहिलं या मुलांना फुटबॉल द्यायचा आणि आम्ही स्वतःच या ठिकाणी मी स्वतःच खर्च करते, त्यामुळे माझा हा लिमिटेड खर्च असल्यामुळे मी त्या शाळेतल्या 5 मुलांना या ठिकाणी फुटबॉल वितरित केले आणि ते सगळं आम्ही त्या शाळेतल्या शिक्षकांना बोलवलं उद्घाटनाच्या वेळेस आणि उद्घाटन केलं. अशा प्रकारे या ठिकाणी या सोशल फाउंडेशनचं काम आता सुरू झालेलं आहे. काम खरं 3 वर्षापूर्वीपासून सुरू झालेलं आहे. त्याच्या दुसऱ्या वर्षी आम्ही एमपीएससीच्या दापोडी येथे एक एमपीएससीचा आरटीची एक संस्था आहे, ती एमपीएससीच्या मुलांच्या अभ्यासासाठी सोय करून देते. तिथे जाऊन मी स्वतः परीक्षा घेतली आणि 50 मुलांमध्ये 10 मुलं आम्ही निवडली आणि 10 मुलांमध्ये मी स्वतः 50,000 रुपये प्रत्येकी 5,000 रुपये त्यांना स्कॉलरशिप दिली. हा पहिला प्रोग्राम मी त्यावेळेस केला आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे आपल्याला काम करण्यासाठी खूप संधी आहे, म्हणजे काम करण्यासाठी संधी शोधायला जायची गरज नाही. आपल्या आजूबाजूलाच मी जॉब करता करता जे काही करू शकते ते इथे सुद्धा करू शकते. या हेतूने मी या ठिकाणी या फाउंडेशनची सुरुवात केली आहे. त्याच्या कामाला आम्ही आता नव्याने सुरुवात केलेली आहे. काम सुरू झालेलं आहे. रिटायरमेंट होईपर्यंत 2च प्रोग्राम घ्यायचं ठरवलंय, पण चांगले प्रोग्राम घेणारे आणि फक्त मुलींसाठी काम करणारे, कारण इकॉनॉमिक्स मधली सस्टेनेबल डेव्हलपमेंट मधला स्त्री हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. कारण मी इकॉनॉमिक्स मध्ये नेहमी शिकवते की एक स्त्री शिकली की एक अख्खं कुटुंब शिकतं, एक पुरुष शिकला तर एकच व्यक्ती शिकते, पण एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं
तर ती कुटुंब नाही शिकवत तर गावाला पण शिकवायला जाते. त्यामुळे माझ्या दृष्टीने स्त्रिया ह्या आणखी जास्त सक्षम झाल्या पाहिजेत. आपल्यासारख्या तर आता इथे स्टेजवरती आलेल्या किंवा आता समोर बसलेल्या ह्या बऱ्यापैकी सक्षम झालेल्या महिला आहेत किंवा मुली आहेत, परंतु या विकासाच्या प्रवाहापासून अजूनही दूर असणारे बरेच घटक या ठिकाणी आहेत. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूया या हेतूने मी काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा तर माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे सर. विनय सरांना मी सांगू इच्छिते की गेल्याच वर्षी माझ्या अंडर मी पीएचडीची गाईड पण आहे. माझ्या एका विद्यार्थिनी चेंजिंग क्रॉपिंग पॅटर्न अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्पेशल रेफरन्स कोकण एरिया याच्यावरती तिने पीएचडी केलेली आहे सर. आणि मला वाटतं दापोलीच्या ऍग्रिकल्चर कॉलेजने तिचं फार कौतुक केलेलं आहे, कारण सस्टेनेबल डेव्हलपमेंट कोकणामध्ये किती महत्वाचं आहे याच्यावरती तिने खूप छान काम केलेलं आहे. अशा पद्धतीचं माझं जॉब करता करता छोटेखानी काम चालू आहे. सोबतीला विलास आढाव सर आहेत आणि अनेक प्राध्यापक पण आहेत. या पद्धतीने आमचं काम चालू आहे. इथे या कार्यक्रमामध्ये मला संधी दिली सरांनी बोलण्याची. खरं विलास आढाव सरांचं मी खूप खूप धन्यवाद मानते की आज मला या स्टेजवरती बोलायला, एक कॉलेजच्या प्राध्यापिका म्हणून या ठिकाणी बोलायला संधी दिली. त्याबद्दल मी या सर्वांचा धन्यवाद मानते. आणि मनीषा कुर्णे मॅडमचं मला फार कौतुक वाटलं की अंजली कुर्णे मॅडमचं मला एवढं कौतुक वाटतं की त्यांना मी बऱ्याच वेळा लोकांकडनं ऐकलं होतं, परंतु मी प्रत्यक्षात आज मी त्यांना ऐकलेलं आहे. आणि त्या खूप तळमळीने त्यांनी जे पॉइंट मांडलेले आहेत ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. थांबते. थँक्यू. मी माननीय प्राध्यापक विलास आढाव सर यांना विनंती करते की त्यांनी सगळ्या श्रोतांना मनोगत व्यक्त करावं. मित्रों, जो लहरों से टकराता है उसे तूफान कहते, और जो तूफानों से टकराता है उसे नौजवान कहते. तर नौजवान मित्रांनो, तो मला कल्पना आहे की आपल्या कार्यक्रमाची एक रंगत, एक वैचारिक आणि अनेक कांगोरे असलेले सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे जे बारकावे या ठिकाणी सर्व मान्यवरांनी, म्हणजे आता ज्या प्रोफेसर साळवे मॅडम बोलल्या, आमच्या ज्या डीन होत्या सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीजच्या, आणि अँथ्रोपॉलॉजी मधलं एकमेव नाव आहे म्हणजे MS श्रीनिवासन नंतर आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे अँथ्रोपॉलॉजिकल जे थॉट्स होता त्याच्यावरती ज्यांनी अधिकार वाणीने काम केलेले असे प्रोफेसर अंजली कुर्णे मॅडम. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी उत्तम नियोजन संयोजन अत्यंत अल्प कालावधीमध्ये, फार थोडक्या कालावधीमध्ये केलं ते आमचे विनय दवे, आमचे मित्र आहेत. मला मॅडम तो दिवस आठवतो, 6 नोव्हेंबर. विनय, तुम्ही माझ्या इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट मध्ये आला होता आणि ही जी डॉक्युमेंटरी आपण सर्वांनी जी पाहिली, आणि ती डॉक्युमेंटरी पाहायला म्हणे की सर तुमचा फक्त मला 20 मिनिटाचा वेळ पाहिजे मोजून. मी तात्काळ हो म्हटलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कॉन्स्टिट्यूशन मधले जे असणारे जे इंडेक्स आहेत, आणि सरांना म्हटलं की विनयला म्हटलं की तुम्ही चालू करा. आणि त्याच्यानंतर मॅडम कुर्णे मॅडम तुम्ही जसं भारावून गेलात तसं मी भारावून गेलो. आणि ह्या विषयाच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या विविध ज्ञानशाखा आहेत त्या सर्व ज्ञानशाखांना याला कसं गुंफलं जाईल याच्यासाठी मी जवळजवळ 2 डझन शिक्षकांची नावं दिली. त्याच्यात तुमचं आग्रह क्रमांकाने दिलं. म्हणजे जवळ अँथ्रोपॉलॉजी आणि इकॉनॉमिक्स, सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, फिलॉसॉफी, आपलं जे आंबेडकर भवन मधलं जेवढे डिपार्टमेंट्स होते, आणि त्याच्यानंतर त्यांना रोड मॅप तयार करून दिला. तर 6 नोव्हेंबर ची इथं बीज टाकलं त्यांनी, आणि आज त्याला 29 मार्च. आयवळे साहेब तू आणि आरती मॅडम आमचे गाववाले आहात. तुम्ही जे गावचं नदी काव सांगताय त्याच नदीचं मी पाणी पिलेलं आहे. म्हणजे सर सांगत होते जे मलटण मधली एक आमची जी नदी आहे जी पुढे नीरा उजवा कॅनल आहे, आणि त्याच गावाचे आमचे गाववाले भेटल्याचा एक आनंद वेगळा असतो. म्हणजे आयवळे साहेब, आरती मॅडम हे आमचे गाववाले आहेत. त्यांना भेटून खूप आनंद वाटला. आणि त्यांनी जे काय थॉट प्रोवोकिंग त्यांचा जो अनुभव सांगितले ह्या क्षेत्रामधले खरंच वाखाणण्याजोगे आहेत.
आणि हा थोडंसं मागे वळून पाहताना मी तुम्हाला सांगतो की आपला संविधानाचा हा अमृत महोत्सव आहे. आपण 75 वर्षाच्या पुढे गेलो आणि जसं आपल्याकडं यांनी सांगितलं, आपले इंडियन एक्सप्रेसचे जे माझे मित्र आहेत, मला बऱ्याच अनेक वर्षापासून मी त्यांना सांगतो, पार्थ आपण भेटलेलो आहोत. वी हॅव मेनी मोर डायलॉग विथ अस. आणि माझ्या चळवळीतले मित्र अशोक प्रियदर्शी, हात वर करा. अनेक सगळे मित्र इथं माझ्या समोर दिसतात. म्हणजे मी कोर्णे मॅडमला माहिती आहे, साळवे मॅडमला माहिती आहे, सगळ्यांना मी ऍक्टिव्हिस्ट प्राध्यापक आहे, लक्षात घ्या. मी पहिल्यांदा कार्यकर्ता आहे. मी नेहमी मला सांगायला हरकत, मला आनंद वाटतो. आणि बाबासाहेब सुद्धा त्यांनी ऍक्टिव्हिजम केलं, चळवळी केल्या, राजकारण केलं. त्याच्यामुळं आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे आलेलो, लक्षात घ्या. ही जी खून आणि गाठ, हा जो वैचारिक वसा आणि वारसा घेऊन आम्ही काम करत आहे, लक्षात घ्या. म्हणजे बाबासाहेबांचा जो विचार आहे संविधानाच्या माध्यमातून, एक व्यक्ती एक मत एक मूल्य, वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू, हे पॉलिटिकली आपल्याला प्राप्त झालेलं आहे. पण व्हॉट अबाउट द सोशल अँड इकॉनॉमिक इक्वॅलिटी, जे आपण जे 6-7 गोल आपण मांडलेले आहेत, त्याच्यातला हा जो सोशल अँड इकॉनॉमिक इक्वॅलिटी याचं काय आहे म्हणजे. आणि त्याच्याकडे नंतर त्यांनी हे सगळं प्रियांबल मध्ये तुम्ही जे दाखवलेलं आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय, जस्टिस, फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी. आणि हा जर गोष्टी आपण पाहिल्या तर एक सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या हा बहुअंगाने, हा मल्टी डायव्हर्सिटी जी आहे आपल्या देशाचं, जे जगामधली जी असणारी जी ओळख आहे, हा बहुभाषा आहे. भाषा, प्रांत, लँग्वेज, तिथल्या असणाऱ्या रूढी, परंपरा, ह्या सगळ्यांना एकत्र गुंफण्याचं काम केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हे राष्ट्र म्हणून, हे तुम्ही नवराष्ट्र निर्माण करण्याचं जे स्वप्न घेऊन पुढे येत आहेत, तर त्याच्यामध्ये ज्या असणाऱ्या ज्या काही आपल्या समोरच्या एक समस्या आहेत, त्या स्टेट अँड मायनॉरिटी, राज्य आणि संस्थाने, याच्यामध्ये बाबासाहेबांनी सगळं मांडलेलं आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अस्तित्वात येण्यापूर्वीची अल्पसंख्याक आणि संस्थाने, स्टेट अँड मायनॉरिटीज, तर त्यांनी जो काही मेमोरंडम दिला होता, सादर केला होता ब्रिटिश व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये, ऍज अ लेबर मिनिस्टर, एक कामगार मंत्री, नंतर ते लॉ मिनिस्टर झाले, कायदा मंत्री झाले. त्याच्यामध्ये भाकरा नांगल आणि भाकरा नांगल, गोदावरी, ह्या ज्या प्रकल्पाचं ऊर्जा आणि पाणी, याच्यावरती बाबासाहेबांनी व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये जे काम केलेलं आहे, ते काम सुद्धा आजही दिशादर्शक आहे. हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आहे. म्हणजे आपल्याला इक्वालिटी मिळाली. इक्वालिटी मिळत असताना ज्या राजकीय गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर आपण जे सामाजिक आणि आर्थिक याचं काय करणार, हा त्यांनी प्रश्न 26 जानेवारी 1950 जे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली मधलं शेवटचं अखेरचं जे भाषण आहे ते तुम्ही पहा. ते भाषण सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार आहे. ते दिशादर्शक आहे की आज आपण सर्वजण एक विविधतेने नटलेल्या, एक मल्टी डायव्हर्सिटी मध्ये असलेल्या भारतामध्ये आपण एकमेकांमध्ये पेश येणार आहोत. एक जे विरोधाभासाने किंवा कॉन्ट्रडिक्शन, वी आर एंटरिंग इनटू द कॉन्ट्रडिक्शन. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 त्यांनी जे दिलेला इशारा आहे की एक व्यक्ती एक मूल्य, हे राजकीय आपण मान्य केलं, पण सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जे घोरपडलेले जे लोक आहेत त्यांना न्याय, हक्क, अधिकार जे मिळाला नाही, तर आम्ही हे जे सुंदर असं संविधान लिहिलेलं आहे, तो संविधानाचा डोलारा हे उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, हा संविधानाचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. ह्या इशाराकडे सुद्धा आपण सर्वांनी, विद्वत जणांनी आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे की बाबासाहेबांचा एक विचार काय होता की स्टेट ऍज अ स्टेट दे शुड इंटरवेन. म्हणजे त्यांनी राज्य म्हणून त्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे. तो हस्तक्षेप हा इफेक्टिव्ह असला पाहिजे. म्हणून त्यांनी जे सांगितलं होतं की ऍज अ स्टेट म्हणून इरिगेशन असेल, अग्रिकल्चर असेल, इन्शुरन्स असेल, उद्योगधंदे असतील, त्याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. आणि त्या हस्तक्षेपामध्ये जसं एकंदर लोकसंख्येच्या मानाने काही मूठभर लोकांमध्ये आज विकास झालेला आहे. म्हणजे एकंदर देशाच्या लोकसंख्येच्या मानाने
जे 15% लोक आहेत, आजही सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या विकासापासून अनेक मैल दूर आहे, लक्षात घ्या. आणि यांना मेन स्ट्रीम मध्ये किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये आणण्यासाठी काय काय आयाम ठेवता येतील, जे आयाम जे आपल्या युनेस्कोने आणि भारतीय संविधानाने जे काही आपल्याला निर्देशांक दिलेले आहेत त्याच्यावरती आधारित आपल्या जी फिल्म पाहिलेली आहे आणि दवेंनी आणि ऐहोळे साहेब, आरती मॅडम, कुरणे मॅडम आणि मला वाटतं पार्थनी जे काही फोकस केलेलं आहे, एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की हा विकास आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द गुळगुळी झालेला आहे. जसं डॉक्टर तानाजी साळवे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही आपल्या विद्यापीठाच्या 1-1.5 किलोमीटर पलीकडे जा, आपण हे जे बाउंड्री म्हणतो ना, एक CSBचा डेपो आहे मॅडम, तर तिथं जे असणारे ज्या मुलांच्या ज्या विदीर्ण अवस्था आहे, लक्षात घ्या. काय काय लोकांची हाताची आणि तोंडाची 15-15 दिवस गाठभेट होत नाही, लक्षात घ्या. आणि आपण तेच दारिद्र्य. आज मी इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे, प्राध्यापक आहे आणि विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचं मी 6 वर्ष विभाग प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. मला सांगायला हरकत नाही की आज तुम्ही सांगा, पॉवर्टीच्या नावाने, गरिबीच्या नावाने आम्ही किती लोकांचा त्याचा एक कटोरा घ्यायचा आणि IMF, वर्ल्ड बँक त्या दारामध्ये उभं राहायचं लाईनीला की आमच्यामध्ये 40 ते 50% लोक दारिद्र्य रेषेखाली काम करत आहे. म्हणजे गरिबीचं भांडवल करायचं आणि IMF, वर्ल्ड बँक सारख्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडनं लोकांकडे पैसा आणायचा आणि त्याचं काय वितरण होतं हे तुम्ही पहा. म्हणजे हे जे डेव्हलपमेंटल इंडेक्स जे असतील, विकासातले जे वेगवेगळे आयाम असतील, तर जसं कुरणे मॅडम म्हटल्या की आता आपल्याला हे सिलाबाईमध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये ह्याचा कसं इनकल्केट करता येईल. म्हणजे कवळ्या मेंदूमध्ये जसं त्यांनी संविधानाविषयी अवेअरनेस किंवा संविधानाची जाणीव जागृती, म्हणजे त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल लिटरसी, साळे मॅडम तुम्ही म्हटला की फायनान्शियल असेल, इकॉनॉमिक असेल किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंटल लिटरसी असेल, तर ही जी लिटरसी संविधानाचं लक्षात घ्या. आज आमच्याकडे लॉ विभाग आहे, विधी विभाग आहे. आज इथं माझ्या सकट किंवा याच्या विचार मंचावरती असणाऱ्या लोकांनी संविधान किती लोकांनी पाहिलंय, मी वाचलं म्हणत नाही, संविधान किती लोकांनी पाहिलेलं आहे की आपलं जे डॉक्युमेंट आहे, जे आपल्या तुमच्या आमच्या जीवन मरणाचं ते ठरवणारी जी गाथा आहे, तो ग्रंथ आहे, तो किती लोकांनी पाहिला. मी संविधानातल्या अमेंडमेंट्स काय, त्याच्या काय गोष्टी आहेत त्याच्याकडे जाणं आहे की त्याच्यासाठी कुरणे मॅडम आपण डीन असताना जो एक ठोस निर्णय घेतला की ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट मुलांमध्ये ही संविधानाची जाणीव जागृती झाली पाहिजे. आज खरं संविधानाची जागृती नाही, आज त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. हा एक आपला एक ड्रॉबॅक आहे. त्याच बाजूने मी थोडंसं इकडे बघतो, जे संविधानाचे लाभार्थी आहेत, दोज हु आर द बेनिफिशरी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्यांनी ऍज अ पे बॅक टू सोसायटी की मला संविधानाच्या ह्याच्यामुळे मला लाभ मिळाला नाही, मी इथपर्यंत पोहोचलोय, त्या लाभार्थ्यांनी काय केलं लक्षात घ्या. दोज हु आर बेनिफिटेड टू बाय द कॉन्स्टिट्यूशन, व्हॉट दे रिपेड टू द सोसायटी विथ इंटरेस्ट. तर मला जर संविधानाचा मी लाभ घेतला असेल, मग तुमचं सोशल जस्टिस कुठे, तुमची इक्वॅलिटी कुठे, तुमची कमिटमेंट कुठे, हे आपण आपले प्रश्न हे बघितले पाहिजे. संविधान तर लांबच आहे, पण ज्या बेनिफिशरीज आहेत, म्हणजे मी एका वाक्यात मला जे आता तात्काळ सुचलं की संविधानाचे लाभार्थी आणि संविधानाचे बाजूने किंवा संविधानाच्या आसपास असणारे लोक, त्यांच्यामधलं दरम्यान जे असणारं अंतर आहे ते अंतर खूप आहे. तर ही जी दरी जी आहे, ते दवे आपण ती दरी भरून काढत आहेत ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट माध्यमातून. खूप महत्वाची दरी आहे, लक्षात घ्या. आज लाभार्थी कुठंच येत नाहीयेत, भले लट्ट गले लट्ट पगार घेतात. आज प्रोफेसर साळे मॅडमनी सांगितलं 2 उदाहरणं की आम्ही जे दापोडीचं महाबोधी विहार आहे तिथं वाड्या वस्तीमधले 18 विश्व दारिद्र्यामधले काम करणारी मुलं की इंडियन सिव्हिल सर्व्हिस कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा ते प्रिपरेशन करत होते. तर ते विशेषतः मुलं मराठवाड्यातून आले होते. ज्या वेळेस 10 लोकांना 5-5 हजाराचा आम्ही
त्यांना शिष्यवृत्ती दिली. तर 5,000 देऊन मुलं इतके खुश झाले सर की आम्ही या 5,000पासून आम्ही पुस्तकं घेणार, सिव्हिल सर्व्हिसची करणार. फक्त 5,000 रुपये, लक्षात घ्या. 5 लाख दिले नाहीत, 50,000 दिले नाहीत. ते 5,000 ज्यावेळी दिले ते म्हणले आम्ही आप्पा बळवंत चौकात जाणार आणि तात्काळ सिव्हिल सर्व्हिसची पुस्तकं घेणार. तर हे आपण पे बॅक टू सोसायटी विथ इंटरेस्ट, कारण आय एम बेनिफिटेड बाय कॉन्स्टिट्यूशन. मला संविधानाचा मी लाभ घेतलेला आहे. माझं तितकंच कर्तव्य आहे की खालच्या बिलोमध्ये दोज वर इन बिलो त्याला वरती पोरिंग करण्यासाठी आपली करंगळी सुद्धा दिली पाहिजे. मग बाबासाहेब म्हणायचे की तुमच्या उत्पन्नातील 20वा हिस्सा हा तुम्ही दिला पाहिजे, लक्षात घ्या. तर हे लाभार्थी विसरलेले आहेत असं मला या ठिकाणी सांगायचंय. धन्यवाद. थँक्यू सो मच. थोडंसं वोट ऑफ थँक्स स्टार्ट करतो. सो जय भारत, जय संविधान. सर्वप्रथम मी कुलगुरू, आदरणीय कुलगुरू ज्यांनी आपल्याला इथे ऑपॉर्च्युनिटी दिली, प्रो कुलगुरू, त्यांचं ऑफकोर्स फार एनलाइटनिंग भाषण होतं त्यांचं. त्यांच्याबद्दल मी आभार प्रदर्शन करतो. प्रमुख पाहुणे आपले इंडस्ट्रियलिस्ट अँड एन्व्हायरमेंटलिस्ट मॅम आरती आईवळे मॅम, ज्यांनी इतकं छान एक एनलाइटनिंग थॉट्स दिले आपल्याला की असं पण असू शकतं. मी लिटरली आय वॉज स्टन्ड व्हेन आय हर्ड ऑल दिस थिंग्स. आणि नक्कीच आपले एकदम कनेक्टेड असतात आपल्या हार्ट सोबत आपले सागर आईवळे सर. जेव्हा ते बोलतात असं वाटतं ते आपलं कोणतरी बोलतंय ना. तर त्यांचे पण मनपूर्वक आभार. आणि सर त्याच्यानंतर मग मॅडमनी म्हणजे कुर्णे मॅमनी ज्या प्रकारे सांगितलं, सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आणि त्यांच्या जे कार्यामधनं पार्ट सांगितलं की त्यांनी कसं संविधानाचं नेशन बिल्डिंगचं कार्यक्रम इव्हन अंडर ग्रॅज्युएटसाठी राबवला. आपले साळवे मॅडम ज्यांनी लिटरली कसं NGO स्थापन केलं आणि कसे युनिव्हर्सिटीपासून जस्ट 1-2 किलोमीटरमध्ये कशी अवस्था आहे ते सांगितली. मग आपले पार्थ सरांनी एवढं जर्नलिझममध्ये एवढं स्टडी केलेलं आहे आणि त्यांनी पण आपल्याला छान मार्गदर्शन केलं. त्यांचे पण मी आभार मानतो. आणि त्यानंतर मग गीता शिंदे मॅम ज्यांनी ही ऑपॉर्च्युनिटी आपल्याला दिलेली आहे. आणि त्यांनी जे आत्ता ते आपल्यासोबत इथे नाहीये, त्यांचा एक कार्यक्रम मुंबईमध्ये होता त्यामुळे तिकडनं त्यांना अटेंड नाही करू शकत, पण कंटिन्युअसली आपल्यासोबत ते व्हॉट्सॲप आणि फोनवरती ते चर्चेमध्ये आहेत की कसा चाललाय प्रोग्राम. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जसं आपल्याला मी जस्ट सरांना ती डॉक्युमेंटरी जसं सरांनी सांगितलं 9 नोव्हेंबरला दाखवली, ती इतकी कनेक्टेड झाली. ते म्हणजे याच्याबद्दल नक्कीच आपण वी वुड मेक अ एंटायर इव्हेंट आउट ऑफ दिस. ते त्यांनी जे घडवून आणलं ते खरंच व्हेरी हार्टली थँक्यू सर. आम्हाला भरपूर ठिकाणी ऍक्च्युली तसा प्रतिसाद नाही दिला, पण जे आढाव सरांनी जे याच्यामध्ये स्टार्ट दिलं आणि ऑपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल त्यांचं खरंच मनपूर्वक आभार. येस थँक्यू सर. डेफिनेटली येस डेफिनेटली. आणि त्या व्यतिरिक्त आपले बाकी जे HODs प्रिन्सिपल्स जे आता म्हणजे काही उपस्थित नाहीये तिथे, पण त्यांनी पण आपल्याला भरपूर मदत केलेली आहे याच्यामध्ये. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे. जर युथ या कार्यक्रमामध्ये नसला असता तर त्या कार्यक्रमाचा काय उपयोग. तर युथ आहे म्हणून हा कार्यक्रम घडतो आणि ते ऍक्च्युली आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन आहे. ते आहेत म्हणून आपल्यासाठी एक जसं सरांनी सांगितलं आपण हे जर केलं नाही तर पुढे युथ काय म्हणेल. तर त्यांचं आभार मानतो मी. त्या व्यतिरिक्त मग आपले टिकोटे सर आहेत, जगदाप सर आहेत, भरपूर डिपार्टमेंट्सचे जे आहेत ते त्यांनी आपल्याला याच्यामध्ये फार चांगलं एक म्हणतो ना आपण ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे. मग आणि इम्पॉर्टंट म्हणजे जसं आता लेट मी टेक द नेम ऑफ जे ऍक्च्युली समोर नसतात कधी, पण बॅक स्टेजमध्ये ते ऍक्च्युली सगळं घडून आणतात. ते म्हणजे आमचे मित्र नितीन पोल सर, जे ऍक्च्युली म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे ते समोर येत नाही कधी, ते खरंच ते आणतात. Thank you all, and first of all thank you to the VC who has given us the permission, and above all I would like to thank our chief guest Sagar sir and Arti Aivale madam. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव यांचे मी धन्यवाद देतो. त्यांनी खूप सहकार्य केलं. रवींद्र कांबळे सर असतील, डॉक्टर मुंडे असतील, यांनी सुद्धा खूप आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि या सगळ्या प्रोग्रामचे जे डायरेक्टर आहेत खऱ्या अर्थाने
त्यांनीच हे सगळे प्लॅन ऑफ वर्क वगैरे त्यांनी ड्राफ्ट केला, असे डॉक्टर प्रोफेसर विलास आढाव सर यांचे खूप खूप धन्यवाद. सो थँक्यू व्हेरी मच विनय सर, बेस्ट ऑफ लक. थँक्स. मग आता मला ऍक्च्युली सांगायचं आहे की ह्या कार्यक्रमाला जे आयोजन जे ऍक्च्युली बॅक स्टेजमध्ये आणि हे सगळं घडवून आणतात ते म्हणजे आपले इव्हन व्हॉलंटियर्स आणि त्यांना एक सपोर्ट म्हणतात ना, चीफ्स असतात ना आर्मीच्या समोर जे चीफ्स, म्हणजे आपले डॉक्टर गायत्री मॅम आणि सारिका मॅम, त्यांनी जे ऍक्च्युली जे एनर्जी टाकायची असते ना प्रोग्राममध्ये, ते सारिका मॅम भरपूर फार छान केलं. कपिल सरांचा जो सपोर्ट आहे ते आभार जे म्हणतो आपण ते कमी शब्द असे पडते. दॅट्स व्हेरी नाईस. आणि स्पेशली मला जे नाव घ्यायचं आहे ज्यांचं जे आपले व्हॉलंटियर्स ते म्हणजे इथे आता ते नेहमी बॅकस्टेजमध्येच काम करतात, फार छान करतात. भावना मॅम, भावना लाते आणि मग निशा जाधव, ओके, देन दीपक पवार, दीपिका पवार, ऋषिकेश. मी ऍक्च्युली या सगळ्या स्टुडंट्सला ना जास्त त्यांच्यासोबत चर्चा नाही झाली, बिकॉज आय वॉज नॉट व्हेरी मच, आय हॅव नॉट स्पेंड व्हेरी मच टाइम फॉर दॅट. पण त्यांनी जे म्हणतो ना आपण साधारण हाफ एन आवर 1 hour मध्ये त्यांनी जे कनेक्ट करून जे कामं केले, उन्हामध्ये ते जाऊन कसे ते पॉट्स घेऊन आले, काय काय कामं केले, आय वॉज सरप्राईज की कसं एवढं ते एनर्जी लावून काम करतात. सरांनी मग अशी फार छान असं एक स्टेटमेंट दिलं की जर व्हॉल्केनो किंवा ते आनंदी एक समजा हरिकेन असेल, त्याला जर काही कोणी तोड देऊ शकतं ते म्हणजे युथ. ते इतकं खरं आहे ना. त्यात या सगळ्या प्रोग्रामच्या मागे त्यांचं जे एनर्जी आहे ती अत्यंत चांगली आहे. अजून मी सांगू शकतो की ऋषिकेश आहे, शिवम, अशोक, क्षितिज, देन शुभम, गौरव, अक्षय आणि ऑफकोर्स बाकी ज्यांचे नाव मी आता इथे घेऊ नाही शकलो ते पण सगळ्यांनी भरपूर हेल्प केली या प्रोग्रामला. येस, गीता मॅम तर आहेच डेफिनेटली. येस, ते कंटिन्युअसली आताही व्हॉट्सअपमध्ये टचमध्ये आहेत की हाऊ दॅट प्रोग्राम इज गोईंग, सगळं काही ठीक चाललंय का. इथे नाही येत आहेत बॉम्बेवरनं, मग तरी कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट करतात. आणि त्या व्यतिरिक्त आपल्या एनजीओचे जे स्टाफ, जे आपल्या एनजीओमध्ये जे एवढं फुल फ्लेज हार्ट लावून जे काम करतायत, हर्षदा मॅम, आयुष, तर ते पण इतके, आयुषला बघितलं असं वाटतं एवढं किडकिडा मुलगा, पण 10 किलोचं जे माती जे म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये पॉट्समध्ये टाकायची, ती पण त्यांनी इतकी चांगली हे करतो. कुठनं एनर्जी आणतात काय माहिती, बरोबर वेळेत. खरं बघण्यासारखं आहे. येस. अँड समाधानजी आहेत इथे आता. बरं, समाधानजी त्यांनी पण भरपूर याच्यामध्ये अक्षय सारखेच भरपूर कष्ट केलेत आणि हा एक प्रोग्राम खरं म्हणजे इकडे घडवून आणला. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे ऍक्च्युली आय एम व्हेरी थँकफुल टू माय फॅमिली. त्यांच्यामुळे मी हे करू शकतो.